नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत। आपण यामध्ये ई श्रम कार्डाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि ई श्रम कार्डाचे भरपूर सारे असे फायदे आहेत जे लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही आहे। तरी ह्या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्ड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। या योजनेसाठी कोण पात्र आहेत, कसा तुम्हाला अर्ज करायचा आणि लाभार्थ्यांना दरमहा 3000 रुपये कसे मिळतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक मोठा आधार ठरत आहे। या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना दरमहा 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे। पण महत्त्वाचा प्रश्न आहे की या योजनेचे खरे लाभार्थी कोण असणार आहेत। तर ई श्रम कार्ड धारकांसाठी पेन्शन योजना 2024 ही केंद्र सरकारने संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड धारकांना वयाच्या 60व्या वर्षानंतर दरवर्षी 36,000 रुपये म्हणजेच की पेन्शन दिली जाईल। ही पेन्शनची रक्कम म्हणजेच दरमहा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल। 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती। या योजनेचा मुख्य हेतू हे होता की देशातील असंघटित कामगारांना एकत्र आणून त्यांचा आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। या योजनेमुळे कोट्यवधी लोकांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल। जर बघितले तर ई श्रम कार्डाचे फायदे काय, तर ई श्रम कार्ड हा संपूर्ण भारतात वैध असून तुम्हाला इतर सरकारी योजनेची माहिती व वेळेवर माहिती सुद्धा मिळते। कार्डधारकांना अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख पर्यंतची मदत सुद्धा मिळते। अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख पर्यंतची मदत दिली जाते। जर अंशतः जखमी झाल्यास 1 लाख रुपयापर्यंतची मदत मिळते। वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणून मिळतात। पती पत्नी दोघांनाही पेन्शन मिळू शकते। ई श्रम कार्ड धारकासाठी कोण अर्ज करू शकतात, तर ई श्रम कार्ड धारकासाठी जे बांधकाम कामगार आहेत, शेतमजूर आहेत, स्थलांतरित मजूर आहे, फेरीवाले आहे, घरकाम करणारे आहेत, सफाई कामगार आहे आणि इतर रोजगारांनी सुद्धा काम करणारे आहेत, यांना याचा लाभ मिळू शकतात। छोट्या टपरीचे व्यवसाय करणारे, दूधवाले किंवा लहान कंपन्यांमध्ये काम करणारे असे मजूर ज्यांना पगाराव्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही योजना महत्वाची आहे। मेंढपाळ आणि भाजीपाला विक्रेते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। जे लोक व्यवसाय करतात किंवा मोठे पगारदार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की त्यांना या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना लाभ मिळत असतात। त्यामुळे याच्या व्यतिरिक्त जे पण सुद्धा आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात। ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय राहणार आहे। अर्जदाराचे वय 16 ते 49 वयादरम्यान असणे आवश्यक आहे आणि अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार असावा। मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे आधार कार्ड आणि त्याला जोडलेले मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। बँक खाते असणे अनिवार्य आहे। अर्जदार हा इन्कम टॅक्स भरणारा नसावा। यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय राहणार, आधार कार्ड नंबर, आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर, बँक खात्याची तपशील। जर पाहिलं तर याची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राहणार की ऑफलाईन पद्धतीने, तर तुम्ही दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्हाला http://ishram.government.in या अधिकृत वेबसाईटवर जा। उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन म्हणून येईल, त्याच्यावर तुमचे नंबर टाका। दोन्ही पर्याय निवडून सेंड ओटीपीवर क्लिक करा। मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा। नवीन पेजवर तुम्हाला एक ओटीपी येईल। सर्व माहिती भरल्यावर सेव्ह अँड कंटिन्यू करून अर्ज सबमिट करा। शेवटी तुमचे ई श्रम कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या। ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी राहणार, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नसल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या CSC कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रात जाऊन अर्ज करू शकता। तिथे आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क जमा करून तुम्ही अर्ज भरू शकता। अर्ज भरल्यावर तुम्हाला एक पावती दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे ई श्रम कार्ड मिळून जाईल। संपूर्ण माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।